रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रोल आजची पत्रकार परिषद कशा संदर्भात होती आणि काय सांगाल, खड्ड्यांच्या संदर्भात काय भूमिका घेतली? भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्याला माहिती असेल की गेल्या 5 ते 6 महिन्यापासून भिवंडी शहर असेल आणि भिवंडी शहराच्या लगत असणाऱ्या सर्वच रस्त्यांवर, विशेष करून भिवंडी वाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते आहे. याला सर्वस्वी जबाबदार जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना ठेका दिलेला आहे, त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नाही. दुसरी गोष्ट, वाहतूक शाखा जी आहे आणि संबंधितचे पोलीस स्टेशन्स आहेत, यांनी जड वाहनांना बिनधास्तपणे हप्ताखोरी करून भिवंडी शहरामध्ये भिवंडी शहराकडे आगेकूच करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीत वाहतूक शाखेचा भ्रष्टाचारी कारभार आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यांचं अपूर्ण काम, या 2 गोष्टींमुळं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकला, सर्व जनतेला सामोरं जावं लागत आहे. त्याच्या विरोधामध्ये अनेक वेळा निवेदनं देण्यात आलेली आहेत, परंतु शासन आणि प्रशासनाकडनं कुठलीही तोडगा त्याच्यावर काढला जात नाही. लोकांना तासोनतास पूर्ण दिवस ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही येत्या 25 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कचेरी आणि ट्रॅफिक कार्यालय याच्यावर महामोर्चाचं आयोजन करत आहोत. मी आपल्या वतीनं समस्त भिवंडीच्या जनतेला आणि सर्व जनसंघटनांना, राजकीय पक्षांना आवाहन करतो की हा भिवंडी शहराचा आणि ग्रामीण जनतेचा मुद्दा आहे, आपल्या सर्वांच्या जीविताचा मुद्दा आहे. कोण रस्त्यावरून प्रवास करताना कधी मरेल याचं काही सांगता येत नाही. अनेक ॲक्सिडेंट होत आहेत, अनेकांना अनेक फ्रॅक्चर झालेले आहेत. याच्याकडं शासनानं पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचा आम्ही आज निषेध करतो आहे आणि ह्या मागण्या घेऊन आम्ही येत्या 25 तारखेला मोर्चा करतो आहे. तर आपण सर्वांनी भिवंडीच्या जनतेने त्यात सहभागी व्हावं असं आपल्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याद्वारे आवाहन करीत आहे. भिवंडी वाडा हा रस्ता जो आहे त्या ठिकाणी 1130 कोटी रुपये खर्च करून तो रस्ता बनवण्यात येतो, परंतु त्या रस्त्यावर सध्याच्या स्थितीला एवढे खड्डे आहेत की त्या पाणी दौरे करून काय मला वाटतं प्रश्न सुटत नाही. अनेकांनी पाणी दौरे करण्यापेक्षा त्या प्रश्नाकडे जर लक्ष दिलं असतं आणि शासनाकडे जर आवाज उठवला असता तर प्रश्न सुटला असता. आमचं सरळ म्हणणं आहे की या रस्त्यांच्या बनवण्यामध्ये लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे याच्यावर SIT बसवा ही देखील आमची मागणी असणार आहे. या संबंधामध्ये जे पोलीस अधिकारी, जे अभियंते या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत त्यांना देखील निलंबित केलं पाहिजे आणि ज्या कंपन्यांनी अशा निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले आहेत, वेळेत बनवलेले नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली, त्यांना ब्लॅकलिस्टेड केले पाहिजेत. या देखील अनेक मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा करत आहोत. कॉन्क्रिटीकरणाचा जो पॅच आहे तो भरण्यासाठी जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा काम देण्यात आलेला आहे, परंतु अनेक ठिकाणी पॅच मागण्यात आलेले परंतु निष्कृष्ट झाले. आमचं म्हणणं आहे जिजाऊ कंपनी असेल, आणखी कोणी कंपनी असेल, शासनाने ज्या कंपनीला ज्या एस्टिमेटद्वारे काम करायला दिलेलं आहे त्या एस्टिमेटद्वारे त्यांनी काम न करता त्याच्यामध्ये जर आर्थिक भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाला जर काही संवेदनशीलता जर जिवंत असेल तर त्यांनी SITची स्थापना केली पाहिजे, अशी आमची ते मागणी राहणार. मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावर खड्डे आहेत, मात्र अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण, काय वाटतं? त्याला जबाबदार मला असं वाटतं की ठेकेदार पण आहे, शासन पण आहे आणि ज्याचा कोणाचा अपघात होतो त्यांनी मला वाटतं FIR करावा. यांच्या निष्काळजीपणामुळं, यांच्या अत्यंत भ्रष्टाचारी कारभारामुळे त्याच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे यांना आरोपी बनवलं पाहिजे, यांच्या विरोधामध्ये FIR झाला पाहिजे आणि ज्याचा कोणाचा अपघात होतो, मृत्यू होतो, त्याला 1 करोड रुपये भरपाई दिली गेली पाहिजे, अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत. रस्त्याच्या बाबतीमध्ये आंदोलन करतायत ते अविनाश पाटील गुरुजी आत्ताच या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर सलीमजी सिद्दीकी, मनसेचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील, अजिंक्य गायकवाड, जितेंद्र जाधव, अब्दुल अन्सारी, अमोलजी तपासे आणि काही मंडळी अजून येते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भिवंडी शहर आणि लगतचे सर्वच रस्ते, मग भिवंडीवाडा महामार्ग असेल, भिवंडी कल्याण रस्ता असेल, भिवंडी चिंबीवाडा रस्ता असेल, भिवंडी अंजूर पाये रस्ता असेल,
किंवा अंजूर मानकोली रस्ता असेल, अंजूर ते कशेली रस्ता असेल, या साऱ्या रस्त्यांवर गेल्या अनेक महिन्यापासून जी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते आहे, याला कारणीभूत असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे जे वाहतूक विभाग आहे यांचा जो भ्रष्टाचारी आणि नियोजन शून्य असा जो कारभार आहे हा कारणीभूत आहेच. म्हणजे जड वाहनांना भिवंडी शहरामध्ये प्रतिबंध आहे. त्याच्या अधिसूचना शासनाने प्रशासनाने जारी केलेला आहे. तरी देखील आपण बघू शकतो की सर्वच ठिकाणाहून भिवंडी शहरामध्ये हप्ते घेऊन सर्रासपणे जड वाहने सोडली जात आहेत. संध्याकाळच्या वेळेला जर आपण बघितले तर रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहने उभी असतात जी रात्री हप्ताखोरी करून सोडली जातात. दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे की नियोजित ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांना ज्या ड्युट्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पोलीस कधीच दिसत नाही. म्हणजे साधं उदाहरण सांगायचं तर आपल्या समोरचा जो एस टीकडनं जाणारा नदीनाक्याकडे जाणारा जो ब्रिज आहे याच्यावर बघितलं तर कोणतरी एक त्रयस्थ माणूस कोण पोलीस मित्राच्या नावानं कोणतरी उभा असतो. स्पॉटला अधिकारी नसतातच. जेव्हा मोठ्या गाड्या सोडायच्या त्यावेळी तर मुद्दाम म्हणून नसतात, कारण ते आधीच नियोजन ठरलेलं असतं की किती गाड्या सोडाव्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे. आता भिवंडीवाड्या रस्त्याला गेल्या 4-5 दिवसापासून असं बघत असाल तर दिवसभर इथून तर जवळजवळ आनगाव गावच्या पुढे प्रचंड अशी ट्रॅफिक दोन्ही बाजूने असते. आतले अंतर्गत गावांचे रस्ते देखील तुडुंब भरलेले आहेत. परंतु या बाबतीमध्ये ग्रामीण पोलीस असतील किंवा शहर पोलीस असतील वाहतूकशी कुठलंही नियोजन त्यांच्याकडे नाही. उलट पक्षी मला याच्यात एक फार मोठं षडयंत्र दिसतं ते असं की भिवंडी शहर असेल आणि भिवंडी शहरालगत जे मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आलेले आहेत आणि ज्याच्यामुळे भिवंडी परिसरातील जनतेला जो रोजगार उपलब्ध झालेला आहे, जो आर्थिक विकास होतो आहे, हा आर्थिक विकास रोखण्यासाठी फार मोठं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांकडून असेल, काही व्यापारी वर्गाकडून असेल, बिल्डर वर्गाकडून असेल, हे हेतुपूर्वक केलं जातं आहे. आणि भिवंडी शहराला आणि आजूबाजूच्या परिसराला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे की इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते. तासनतास तुम्हाला ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी वर्ग भिवंडीमधून बाहेर जायला लागलेला आहे. हे वास्तव आहे. आणि हे षडयंत्र जर असंच टिकून राहिलं तर या ठिकाणी जो गोडाऊन झोनचा जो काही मोठ्या प्रमाणात आता जे काही कंपन्या येत आहेत, गोडाऊन्स येत आहेत, हे पुढच्या काळामध्ये येणार नाहीत, तिथून स्थलांतरित होतील. त्यामुळे हा एक षडयंत्राचाच भाग आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा आणखीन असा आहे की या सगळ्या ट्रॅफिकचा जो त्रास आहे हा सामान्य जनतेला होतो आहे, रुग्णांना होतो आहे, विद्यार्थ्यांना होतो आहे, नोकरदारांना होतो आहे, नोकरवर्गाला होतो आहे. परंतु याच्यावर कुठलाही तोडगा काढण्यास प्रशासन पूर्णतः असफल ठरलेलं आहे. खड्डे बुजवण्याचे करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट शासन देत आहे. खड्डे बुजवले जात नाहीत. आता भिवंडी मावळा महामार्ग असेल, अंजूर फाटा पाय मार्ग असं पॅच बनवण्यात आलेलं आहे. कुठलीही त्याच्यावर रोलिंग नाही, स्क्रोलिंग नाही, कुठल्याही पद्धत वरचं नुसतं सगळ्या मलमपट्टीचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक भ्रष्टाचार सुरू आहे. रस्त्यांच्या वाटोळं करण्यात आलेलं आहे. परंतु या बाबतीमध्ये जनतेनं ज्या पद्धतीनं जागरूक राहायला पाहिजे, त्या विरोधामध्ये लढा उभा करायला पाहिजे. जो लोकशाही मार्गाने असेल, कायद्याच्या मार्गाने असेल, तो उभा करण्यासाठी आजची ही परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आम्ही लवकरच म्हणजे येत्या बुधवारी महामोर्चा भिवंडी शहरातून काढणार आहोत, जो ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये असेल, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल आणि भ्रष्टाचाराच्या ज्या अधिकाऱ्यांचा जो भ्रष्टाचार सुरू आहे त्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये असेल, हे सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीनं केलेली आहे. आता माणसांचे जीव रस्त्यात धोक्यात आलेले आहेत. बाईकवाला बाईक चालू शकत नाही, फोर व्हीलरवाला फोर व्हीलर चालू शकत नाही. याच्यानं जनतेला मानसिक शारीरिक त्रास होतो आहेच, त्याचबरोबर आर्थिक नुकसानही होते आहे. सकाळी घरातून निघालेला माणूस संध्याकाळी घरी पोहोचेल का नाही याची शाश्वती या रस्त्याला प्रवास करताना राहिलेली नाही. खड्डे पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. बाईकचे ॲक्सिडेंट होत आहेत, रिक्षा पलटी होत आहेत.
जे प्रवासी वाहतूक करतायत ती वाहनं पलटी होत आहेत. अनगाव आणि या पट्ट्यात जर आपण काल परवा बघितलं असेल तर रोज एक ट्रक मोठा पलटी होतो आहे. रस्त्यांची अत्यंत दुरावस्था करून ठेवलेली आहे. ठेकेदारांना काही पडलेलं नाही, कॉन्ट्रॅक्टर्सला काही पडलं नाही, सबठेकेदार नेमण्यात आलेले आहेत, अभियंत्यांना काय पडलेलं नाही, शासनाला काही पडलेलं नाही. माणसांचे जीव असे टांगून ठेवलेले आहेत. म्हणजे सकाळी निघालेला माणूस ज्या दिवशी संध्याकाळी घरी पोचेल त्या दिवशी तो पोचला असं आपण समजावं. म्हणून आम्ही या संघर्ष समितीला भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समिती असं नाव दिलेलं आहे. तर या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, नियोजन शून्य कारभाराच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी लवकरच येत्या बुधवारी मोठं आंदोलन महामोर्चा काढणार आहोत. हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो. या ठिकाणी ॲडव्होकेट भागवत वाघबारे ज्यांनी रस्त्याच्या विरोधामध्ये मागील अनेक वर्षापासून आंदोलनं केलेली आहेत ते देखील या ठिकाणी सामील झालेले आहेत. आम्ही त्यांचंही या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो.